होळी होऊन बरेच दिवस उलटून गेली, पण कंटिन्यू सर्जिकलचे पेशंट असल्यामुळं वेळ मिळाला नाही. पण आज मात्र मी कम्प्लिटली फ्री आहे, म्हणून आज राहिलेल्या होळीचा किंवा झालेल्या होळीचा व्लॉग बनवतो आहे. पहा, आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. एन्जॉय. कळमनुरीची होळी खेळून झाली की आमचा ठरला प्लॅन गावाकडं होळी खेळण्यासाठी जाण्याचा. थोडंसं लेटच झालं, पण थेट झालं. रस्त्यानं जाता जाता मगरमामाची रसवंती लागली. मस्तपैकी थंडगार रस घेतला. हे रसाची मिशी बी आली याला. तर रस पिऊन झाल्यावर एक काट इकडं तिकडं कोंबड्या पकडत फिरू लागलं. म्हणलं पोटात घेते का धरून एखादी कोंबडी संग होळीची पार्टी करायला. म्हणलं दादा सोड रे भाई कोंबड्या, आपण व्हेजिटेरियन आहो, ते जमत नाही आपल्याला. घे चल कुरकुरे खाय, रस पी, मिशी योस तर आणि वय घरी. मग निघालं काट्टे आमचं. असं करत करत आम्ही आता गावाकडे पोचलो. आल्याच्या नंतर या आमच्या लेकराच्या सगळ्यात लहान आत्याबाई अनन्या मॅडम यांच्या संग मस्तपैकी लेकरं होळी खेळले. होळी खेळल्याच्या नंतर आता आमचा मूड झाला पुष्पा 3ची शूटिंग. माय झुकेगा नाही साला. आजोबा हसत हसत आमच्या रीलमध्ये रोल करू लागले. मात्र आजीबाई रागवल्या आणि कोपऱ्यात जाऊन रुसून बसल्या. पळा पोट्टे माझी शूटिंग घेऊ नका म्हणाल्या. आता पुष्पावनी डान्स करायचा म्हणलं तर कुठं म्हणलं गरम चहाचा कप घेता, उगं भर उन्हाळ्यात अंगावर सांडायचं, चटके लागायचे गरमागरम. म्हणून साधा आपला गिलास घेतला आणि पुष्पाची स्टेप केली. जमली बऱ्यापैकी. तुम्ही सांगा जमली की नाही ते. स्टाईल मारली. आता पुष्पाची शूटिंग झाल्याच्या बाद आमच्या मॅडम आणि आमची बारकी पोरगी थकली की दोघं गेल्या झोपी. पण या बारक्या आत्याबाई आणि आमचं काट थकायलाच तयार नाही ना. मग काय घेऊन गेलो दोघाला शेतामध्ये. तिथं दन धिंगाणा घालायला, झोके खेळायले काय, दन धिंगाणा घालायले काय. त्या गाईला सोडणार, त्या गाईच्या बिचाऱ्या वासराच्या नड्याला धरून ठेवलं दोघांना. काय ते म्हणून पोच द्यायलो फोटोमध्ये. या बैलगाडीची सुद्धा यांनी घसरगुंडी करून टाकली. म्हणलं बाई खेळा आता, तुमचंच वय आहे, आमचं काय. एकदा मोठं झालं की नुसत्या जबाबदाऱ्या, त्यांचं वजन. त्यातही सैरा वैरा नाचलो, धावलो, बागडलो तर लोक म्हणतील भयकले की काय. असो, प्रत्येक व्यक्तीनं आपलं बालपण जपलंच पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे. विनाकारण परिपक्व असल्याचा भाव आणायचा व एकदम दुःखी व बोरिंग जीवन जगायचं हे काय कामाचं आहे. लेकरासारखं वागा, मस्त एन्जॉय करा. पाहिजे त्या ठिकाणी सेन्सिबल राहा, पाहिजे त्या ठिकाणी लेकरासारखं राहा. दॅट्स इट. दूध काढून झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी मस्तपैकी चहा घेतला एकदम चेस करून. आणि आता मी पूर्णपणे तयारीत होतो माझ्या या व्हेरी व्हेरी स्पेशल हवाई पलंगावर झोपण्याच्या. यो आय एम कमिंग. माझ्या हवाई पलंगाकडे प्रस्थान करत असताना अचानकच मला हे काहीतरी वेगळंच आयटम दिसलं. म्हणलं भाऊ हे काय. पाहिलं तर ओ दिस इज अ तणकिडा. काय निसर्गाची किमया आहे. सेम टू सेम गवतासारखा दिसणारा हा किडा, दॅट इज कॉल्ड ॲज तणकिडा. हा इंग्लिशमध्ये मला काही माहीत नाही, मराठी त्याला तणकिडा म्हणतात. असो, मी चाललो झोपायला, तू बी झोप रे बाबा. एन्जॉय, तू तुझं कर, मला मजा करू दे. या हवाई उडण खटवल्यावर झुलता झुलता कधी संध्याकाळ झाली पताच लागला नाही. सूर्यनारायण देखील आपल्या मावळाच्या दिशेने कूच करू लागले. मला वाटलं चला बाबा आता आपणही आपल्या घराकडे कूच करू आणि काहीतरी कूच करून खाऊ, कारण रट्टावून आता भूक लागलेली होती. दिवसभर हुंदडून धिंगाणे करून आणखीनही बच्चा कंपनी थकलेली नाही. आणखीनही यांचं हुंदडणं थांबलेलं नाही. आखिर इतनी ताकत लाते कहाँ से ये बच्चे. थोडी सी यार हमको भी दे दिया करो बड़े लोगों को. निघालो आता आम्ही आमच्या घरच्या वापसीला. आम्ही आमच्या घराकडे कूच केली. म्हणलं चला जाता जाता बच्चे कंपनीसोबत एक रेस लावू. जे निघालो टिरी 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 पळत पळत. म्हणलं बा आता एवढं पळाल्यावर ते आणि थकायलाच पाहिजे. मग काय यांच्या संग लावली रेस. यांच्या मागं मागं पळालो मस्तपैकी. पण आता मात्र लेकरं थकली आणि हळूहळू त्या धापा टाकायला लागली. गाडीजवळ पोहोचेपर्यंत दोघंही थकून गेले. मग काय घेतलं दोघांना, कोंबलं गाडीत आणि दिला घरी सोडून. आणि मी मात्र परत आलो. कारण मावळत्या सूर्याचं एवढं मनमोहक दर्शन घेतल्याच्या नंतर मंद मंद शीतल प्रकाशाच्या चंद्राचं दर्शन मोकळ्या शेतात मोकळ्या रानात बसून घेण्याचा मोह मला आवरला नाही. अशी झाली बघा आमची होळी. हा होळीचा व्लॉग आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय बाय. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत माझा नमस्कार.